ठीक आहे. टॉपिकचं नाव आहे बघा, कन्व्हर्जन ऑफ पार्टनरशिप फर्म इनटू लिमिटेड कंपनी. पहिल्यांदा थिअरी ऐकून घ्या, नेमकी यामध्ये कन्सेप्ट काय, नेमकं करायचं काय, आपल्याला दिलेलं काय असतं, करायचं काय, आणि त्यानंतर आपण ऍक्च्युअल प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं बघूया. पहिल्यांदा थिअरी एकदा समजली तुम्हाला की तुम्हाला पुढचा प्रॉब्लेम मध्ये नेमकं करतोय काय आपण, हे तुम्हाला तिथे लक्षात येईल. पहिली गोष्ट, व्यवसायाचे विविध प्रकार आहेत. ठीक आहे, 11वीत आपण एसपीओसी मध्ये कुठेतरी शिकला असाल. व्यवसायाचे बरेच प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे प्रोप्रायटरशिप. प्रोप्रायटरशिपचं वैशिष्ट्य काय की साधं दुकान आहे, छोटा बिझनेस आहे, एकच व्यापारी बिझनेस करतो, जो काही त्याला नफा होईल तोटा होईल तो एकालाच मिळतो. दॅट इज प्रोप्रायटरशिप, एकल व्यापारी संस्था मराठीमध्ये. सेकंड टाईप आहे पार्टनरशिप. पार्टनरशिप मध्ये काय होतं की 2 लोक, 3 लोक, 4 लोक मिळून एक बिझनेस करतात. तो बिझनेसमध्ये जे काही त्यांना नफा होईल तोटा होईल तो त्यांचा एक रेशो असतो पार्टनरशिपचा, तुम्हाला माहिती आहे. ते रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करून घेतात. त्या टाईपच्या बिझनेसला आपण म्हणतो पार्टनरशिपचा बिझनेस. त्यानंतर पुढं पण बिझनेसेसचे प्रकार आहेत, म्हणजे सहकार आला, हिंदू अनडिवायडेड फॅमिली आला, आणि त्यामध्ये पुढचा एक प्रकार आहे कंपनी नावाचा. कंपनी म्हणजे 2 प्रकारच्या कंपनी असतात, एक लिमिटेड कंपनी आणि दुसरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. कंपनी हा प्रकार काय असतो की ज्यांचा बिझनेस खूप मोठ्या स्वरूपाचा आहे, म्हणजे आर्थिकदृष्ट्या कामाच्या दृष्टिकोनातून ज्यांचा व्यवसाय खूप मोठा आहे आणि ज्यांना भाग भांडवलाची उभारणी करायची. लेट्स से बिझनेस करण्यासाठी त्यांना मोठा फंड लागणार आहे, 100 करोड 200 करोड. मग असा मोठा फंड कोण कर्ज एवढं मोठं प्रोव्हाइड करू शकत नाही, किंवा स्वतःच्याकडे पण एवढे मोठी कॅश नसते किंवा अमाऊंट नसते की आपण स्वतः बिझनेस तो इन्व्हेस्ट करून स्टार्ट करू शकू. तर त्या केसमध्ये काय करतो आपण, त्या 100 करोडचे शेअर्स केले जातात आणि ते शेअर्स लोकांना विकले जातात, आणि ते शेअर्स लोकांना विकून त्यातनं भांडवल उभारणी करायची, आणि त्या भांडवल उभारणीच्या माध्यमातून व्यवसाय करायचा. त्याला म्हणतात कंपनीचा बिझनेस. म्हणजे तुम्ही रिलायन्स बघा, टाटा बघा, हे पेटीएम असेल किंवा अशा बऱ्याचशा कंपन्याज असतील, एस्कॉर्ट्स वगैरे असेल, तर ह्या टाटा स्टील आली किंवा टाटा मोटर्स आली, ह्या अशा ज्या कंपनीज आहेत ह्या काय करतात की लोकांकडनं शेअर्सच्या माध्यमातून पैसे उभे करतात आणि देन ते पैसे बिझनेसमध्ये तिथं वापरतात. तर हा एक प्रकार आहे बिझनेसचा. मग या केसमध्ये इथे काय बघायचं आपल्याला या टॉपिकमध्ये, की एक पार्टनरशिपचा बिझनेस आहे आणि त्या पार्टनरशिपच्या बिझनेसला आपण विकतोय, किंवा पार्टनरशिपचा बिझनेस हा विकत घेतला जातोय कुणाकडनं, लिमिटेड कंपनीकडनं. ठीक आहे, तर पहिली गोष्ट आपल्याला काय बघायची आहे की कन्सेप्ट याची हे आहे की एक पार्टनरशिपचा बिझनेस आहे, काय केली जाते, ती विकली जाते कुणाला, तर एका लिमिटेड कंपनीला. विकली जाते एका लिमिटेड कंपनीला. तर त्या केसमध्ये अकाउंटिंग नेमकं कसं होतं हे आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं आहे, की पार्टनरशिप फर्म आहे, ती विकली जाईल एका कंपनीला. त्या केसमध्ये पार्टनरशिप फर्मच्या पुस्तकामध्ये अकाउंट्स कसे तयार केले जातात हे आपल्याला इथं बघायचं आहे. आता पहिली गोष्ट ह्यामध्ये एक तुम्हाला अशी दिसते बघा, सामान्य जनरल सेन्सचा फक्त इथे ऍप्लिकेशन करा. जेव्हा एखादी गोष्ट विकली जाते किंवा खरेदी केली जाते, तेव्हा तिथे एक ऑटोमॅटिक फॅक्टर येतो, किती रुपयाला. ठीक आहे, हा आपल्यासाठी ह्या टॉपिक मधला सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे, किती रुपयाला. मी एखादी गोष्ट विकायला लागलो किंवा एखादी गोष्ट खरेदी करायला लागलो, तर तिथं ऑटोमॅटिक प्राइस फॅक्टर येतो, किती रुपयाला विकणार आणि किती रुपयाला तुम्ही खरेदी करणार. म्हणजे पार्टनरशिप फर्मचा बिझनेस जेव्हा विकला जातोय, तेव्हा ती लिमिटेड कंपनी, जे खरेदी करणारे लोक आहेत त्या कंपनीला, ते किती रुपये पे करणार, तर त्याला एक प्राइस पे केली जाते. आणि ही जी प्राइस असते याला मित्रांनो म्हणतात परचेस प्राइस. याला काय म्हटलं जातं, परचेस प्राइस. तर आपल्याला या टॉपिकमध्ये पहिल्यांदा कन्सेप्ट बघायची आहे, ती बघायची आहे परचेस प्राइसची. ही परचेस प्राइस नेमकी कशी काय असते आणि ही परचेस प्राइस नेमकी कशी कॅल्क्युलेट केली जाते. ठीक आहे, ही परचेस प्राइस काय असते आणि ही कशी कॅल्क्युलेट केली जाते, हाऊ टू कॅल्क्युलेट अ परचेस प्राइस, हे आपल्याला पहिल्यांदा बघायचं. ठीक आहे, पुन्हा एकदा आपण एक जस्ट क्विकली रिकॅप करूया. बघा काय केलंय आपण, की एक कंपनी आहे, पार्टनरशिपचा बिझनेस आहे, लिमिटेड कंपनीला विकायचं आहे. मग विकत असतोय जेव्हा एखादी गोष्ट, तेव्हा किंमत ठरवली पाहिजे, किती रुपयाला विकणार, किती रुपयाला खरेदी करणार. मग ती किंमत ठरवण्यासाठी ती जी किंमत असते त्या किंमतीला आपण म्हणतो परचेस प्राइस. परचेस प्राइस म्हणजे ती किंमत ज्या किंमतीला लिमिटेड कंपनीनं व्यवसाय खरेदी केला पार्टनरशिप वाल्यांकडनं, तर ती किंमत म्हणजे परचेस प्राइस. आणि आपल्याला काय बघायचं आहे, की ती परचेस प्राइस कशी कॅल्क्युलेट करायची. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये अकाउंट्स सोडवण्याच्या आधी आपल्याला परचेस प्राइस कॅल्क्युलेट करायचे.
ठीक आहे. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, परचेस प्राइस कॅल्क्युलेट करायचे. परचेस प्राइस कॅल्क्युलेट केल्यानंतरच आपण अकाउंटिंगला हात घालायचा, अकाउंटिंगला स्टार्ट करायचं. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण बघायचं हाऊ टू कॅल्क्युलेट अ परचेस प्राइस. चलो इथपर्यंत एक 2 पॉईंट आहे, तेवढे लिहून घ्या, मराठीत सांगतो तुम्हाला. ज्या वेळेस जे शब्द इंग्लिशमध्ये येत आहेत ते इंग्लिशमध्ये लिहाल. ज्या वेळेस पार्टनरशिपचा बिझनेस लिमिटेड कंपनीला विकला जातो, त्यावेळेस पार्टनरशिपच्या बुक्समध्ये किंवा पार्टनरशिप बिझनेसच्या बुक्समध्ये पार्टनरशिप बिझनेसच्या बुक्समध्ये अकाउंटिंग कसे होते, हे या टॉपिकमध्ये सांगितले आहे. खाली एक ओळ जागा सोडा आणि स्टार करून पॉइंट लिहा परचेस प्राइस. खाली एक ओळ जागा सोडा, स्टार करा आणि पॉइंट लिहा परचेस प्राइस. ठीक आहे. त्याच्या समोर लिहा ज्या किमतीला पार्टनरशिप बिझनेस लिमिटेड कंपनीकडून खरेदी केला जातो, त्या किमतीला परचेस प्राइस म्हणतात. ठीक झाले इथपर्यंत? झालं. ठीक आहे. आता बघा, आता लक्ष द्या, महत्वाचे. आता इथनं पुढे एक पॉईंट परत महत्वाचा बघूया आपण. हाऊ टू कॅल्क्युलेट अ परचेस प्राइस. आपल्याला बघायचं आहे परचेस प्राइस नेमकी कशी कॅल्क्युलेट करायची. परचेस प्राइस कॅल्क्युलेट करण्याआधी आपण काय बघतोय की एक पार्टनरशिपचा बिझनेस आहे, त्याला विकलं जातंय लिमिटेड कंपनीला. तर त्या पार्टनरशिपच्या बिझनेसकडे 2 गोष्टी असतात. त्या 2 गोष्टींवरनं ती किंमत ठरते. एक गोष्ट असते ज्याला आपण असेट्स म्हणतो, दुसरी गोष्ट असते ज्याला आपण लायबिलिटीज म्हणतो. फॉर्म्युला हा आहे परचेस प्राइस कॅल्क्युलेट करायचा, असेट मायनस आउटसाइडर लायबिलिटीज. आउटसाइडर लायबिलिटीज म्हणजे काय की जे ऍक्च्युअली पार्टनरशिप फर्मचं देणं आहे त्याला आउटसाइडर लायबिलिटी म्हणतात. म्हणजे कॅपिटल, जनरल रिझर्व्ह असल्या गोष्टी धरायच्या नाहीत लायबिलिटी साईडच्या. कॅपिटल, जनरल रिझर्व्ह, पीएल अकाउंट अशा गोष्टी सोडून बाकीच्या लायबिलिटीज असतात. बँक लोन आहे, क्रेडिटर्स आहे, बिल्स पेएबल आहे, बँक ओव्हरड्राफ्ट आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत. या लायबिलिटी आहेत म्हणजे पार्टनरशिप फर्मचं दुसऱ्यांना देणं आहे. ठीक आहे. त्या देण्याला फक्त तुम्हाला त्यातनं वजा करायचं आहे. म्हणजे यामध्ये रफ फॉर्म्युला असा तयार होतो, काही लिहू नका, फक्त बघा की पार्टनरशिप फर्मच्या असेट्स घ्या आणि त्यानं तुम्ही काय करा, आउटसाइडर लायबिलिटीज ज्या आहेत त्या वजा करा. आता ऑब्व्हियसली हे आपण थिअरी बघतोय, जेव्हा ऍक्च्युअल प्रॉब्लेम बघणार आहे तेव्हा ऍक्च्युअल प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला बॅलन्स शीट दिलेली असेल, त्यामध्ये कसं असेट मधनं लायबिलिटी वजा करायचं हे कळालं, त्यानंतर बराचसा भाग पुढे क्लिअर होईल. तर इथे काय असेट मायनस आउटसाइडर लायबिलिटी हा आहे आपला बेसिक फॉर्म्युला, बेअर फॉर्म्युला, एकदम पहिल्या प्राथमिक स्टेज मधला. आता थोडंसं त्याच्या पुढे विचार करा. लेट्स से माझ्याकडे मशिनरी आहे आणि ही मशीन, मी पार्टनरशिपचा बिझनेस करतोय गेली 5 वर्ष आणि हे मशीन मी 5 वर्षापूर्वी विकत घेतलं होतं 1 लाख रुपयाला आणि आज मला बिझनेस विकायचा आहे आणि ते लिमिटेड कंपनीचे लोक आलेले आहेत आणि मी माझ्या बॅलन्स शीट मध्ये लिहिलंय की हे माझं मशीन आहे,
1,00,000 रुपयाचं. तर 5 वर्षापूर्वी 1,00,000ला जर मी मशीन खरेदी केला असेल तर आज लिमिटेड कंपनीवाले याला 1,00,000 देतील का? नाही. त्याला ते काय करणार? रिव्हॅल्युएशन करणार. रिव्हॅल्युएशन करणार म्हणजे एक तर या वस्तूची किंमत कमी तर होईल किंवा या वस्तूची किंमत जास्त तर होईल. लँड वगैरे काही असेट असेल, जागा वगैरे आहे, मी मागं घेतलेली 5,00,000ला, आता किंमत 10,00,000 झाली, त्या केसमध्ये अप्रिसिएशन होईल. बरोबर, असेटच्या किमतीमध्ये वाढ होत झाली की आम्ही अप्रिसिएट झाली म्हणतो, किंवा नाहीतर ती डिप्रिसिएट होईल. ठीक आहे. तर याला काय होतं की असेट ज्या रेकॉर्ड केल्या जातात बॅलन्स शीट मध्ये त्या किमतीला रेकॉर्ड केल्या जातात जेव्हा त्या खरेदी होतात. हिस्टॉरिक कॉस्ट असते ती आजची किंमत असतेच असं नाही. मग याला काय केलं जातं, शक्यतो असेट्स आणि लॅबिलिटीजच्या किमती जेव्हा आपण एखादी गोष्ट खरेदी विक्री करतोय आणि जेव्हा आपण त्या चर्चेमध्ये आहे तेव्हा निगोसिएशन होतं की तुमच्या असेटची नेमकी प्राइस आत्ता काय आहे. तुम्ही बॅलन्स शीट मध्ये लिहिलेली आहे, दॅट इज ओके, बट नाव ती चेंज झाली असेल. कर्जाची किंमत, कर्ज मी 10,000चं घेतलं होतं वर्षभरापूर्वी, व्याज वाढून वाढून ते कदाचित आता 12,000 झालं असेल. तर त्यामध्ये काय होतं, रिव्हॅल्युएशन असेट होतं आणि हे बॅलन्स शीट जी दिलेली असते त्याच्या खाली ऍडजस्टमेंट दिलेले असतात प्रॉब्लेम मध्ये आणि त्या ऍडजस्टमेंट मध्ये तुम्हाला नवीन किमती दिलेल्या असतात. मग शक्यतो तुम्हाला फॉर्म्युला पुन्हा असा बनवायचा आहे की असेट्सच्याच किमती घ्यायच्यात, पण शक्यतो कशा किमती घ्यायच्यात तुम्हाला, शक्यतो त्या किमती नव्या घ्यायच्यात किंवा आपण याला असं म्हणू ठीक आहे. आणि हा मेन फॉर्म्युला आहे. जर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये तुमच्या असेटच्या नवीन किमती दिल्या असतील, ठीक आहे, तर शक्यतो तुम्ही मोस्ट प्रोबॅबली कुठल्या किमती वापरणार आहे, तुम्ही तुमच्या नवीन किमती वापरणार आहे. ठीक आहे. तुम्हाला काय करायचं आहे, नवीन किमती युज करायच्या आहेत आणि त्या नवीन किमतीनुसार तुम्हाला परचेस प्राइस आहे ती तिथं कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे. तर परचेस प्राइसचा फॉर्म्युला लिहा. परचेस प्राइस तिथे खाली असं हेडिंग टाका पाय असेल तर, हाऊ टू कॅल्क्युलेट अ परचेस प्राइस. तिथं पाय तर लिहा खाली स्टार करून पॉइंट, हाऊ टू कॅल्क्युलेट अ परचेस प्राइस. हाऊ टू कॅल्क्युलेट अ परचेस प्राइस. त्यामध्ये लिहा हा फॉर्म्युला, त्यामध्ये लिहा न्यू व्हॅल्यूज ऑफ असेट्स मायनस न्यू व्हॅल्यूज ऑफ लायबिलिटीज. तर हा पहिला प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम मी वाचतो, जरा लक्ष द्या इथं. स्क्रीनवर लक्ष द्या. ए, बी अँड सी कॅरी ऑन बिझनेस इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द प्रपोर्शन ऑफ 1/2, 3/8 आणि 1/8 रिस्पेक्टिव्हली. 3 लोक पार्टनर आहेत एबीसी. त्यांचा रेशो दिलाय तुम्हाला 1/2, 3/8 आणि परत 1/8. रेशो जो आहे त्याचा छेद समान नाहीये, त्याचा छेद आपल्याला समान करावा लागेल डिस्ट्रीब्युशनसाठी. पुढे काय दिले बघा, ऑन 31 डिसेंबर 1999 दे आर अग्रीड टू सेल देअर बिझनेस इन टू लिमिटेड कंपनी. द पोझिशन ऑन दॅट डेट वॉज ऍज फॉलोज. आता काय होतं या टॉपिकमध्ये, पहिला एक बॅलन्स शीट दिलेली असते, ओल्ड बॅलन्स शीट दिली असते. तुम्हाला ही बॅलन्स शीट इथं दिली आहे बघा. आता बॅलन्स शीटला बघा नॉर्मल बॅलन्स शीट आहे, यामध्ये असेट्स आहेत, लॅबिलिटीज आहेत. लॅबिलिटीला पहिला काय आहे बघा, लॅबिलिटीला पहिल्यांदा तिघांचं कॅपिटल दिले, त्याच्या खाली 2 लॅबिलिटीज आहेत, एक लोन आहे, दुसरं क्रेडिटर्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय दिले बघा, असेटला प्रॉपर्टी, मशिनरी, स्टॉक आणि कॅश. तर नॉर्मल असेट लॅबिलिटी तुम्हाला दिलं. आता ही या पार्टनरशिप फर्मच्या लॅबिलिटीज आणि असेट्स आहेत. त्यापैकी आता पुढे काय झालं बघा, नवीन कंपनी जी आले बिझनेस विकत घ्यायला, ती कंपनी काय म्हणते, द कंपनी टूक ओव्हर फॉलोइंग असेट ऍट अ व्हॅल्युएशन ऑफ. आता तुमच्या ज्या काही असेट्स आहेत त्या असेट या लोकांनी कशा खरेदी केला, तर त्याच्या नवीन किमती तुम्हाला इथं प्रोव्हाइड केल्या. नवीन किमतीमध्ये काय, प्रॉपर्टी किती रुपयाला घेतात, 2,20,000ला. डेटस आपण ज्याला म्हणतो, बुक डेट्स किती घेतात, 1,10,000ला. त्यानंतर मशिनरी घेतात 1,10,000, डेटस 1,40,000, स्टॉक घेतात 1,20,000ला आणि गुडविलचं व्हॅल्युएशन केलंय त्यांनी 40,000. तर त्यांनी असेटच्या बाबतीमध्ये नवीन किमती तुम्हाला दिल्यात. ज्या असेट घेतायत त्या किती रुपयाला घेतात ते पण प्रोव्हाइड केले. द कंपनी अग्रीड टू पे क्रेडिटर्स विच वॉज अग्रीड ऍट ₹77,000. आणि यांनी काय सांगितलं, 2 लॅबिलिटीज आहेत, एक बँक लोन आहे, दुसरं क्रेडिटर्स आहे. त्यापैकी हे म्हणतात की क्रेडिटर्स आम्ही पे करतो 77,000ला. द कंपनी पेड 3,36,000 इन फुल फॉर्म ऑफ शेअर. ते पुढे बघूया. आणि त्यानंतर एक्सपेन्सेस दिले 5,000. ठीक आहे, काय हरकत नाही. तर यांनी बघा सगळ्यांना आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सगळ्यांनी
पहिल्यांदा आपण काय करूया, परचेस प्राइस कॅल्क्युलेट करूया. ठीक आहे, पहिल्यांदा आपण करूया परचेस प्राइस कॅल्क्युलेट. हा एक प्रॉब्लेम आहे न्यू. ओके, बघा पहिल्यांदा फक्त बघा, पहिला प्रॉब्लेम आहे कॅल्क्युलेशन ऑफ परचेस प्राइस करायचा. फॉर्म्युला काय आपला, असेट्स मायनस लायबिलिटीज. ओके, असेट कोणत्या, कंपनीने घेतलेल्या, नवीन कंपनीने घेतलेल्या असेट शक्यतो नव्या किमतीला. ठीक आहे, नवीन कंपनीने घेतलेले असेट शक्यतो नव्या किमतीला. आता बघा यांनी कुठल्या कुठल्या असेट घेतल्या त्याची लिस्ट खाली दिलेली आहे, प्रॉपर्टी पासून ते गुडविल पर्यंत. ती लिस्ट आहे तशी मी तिथं लिहिणार आहे असेट कॉलम मध्ये. पहिला बघा प्रॉपर्टी घेतली 2,20,000. ठीक आहे, तर पहिला मी इथं लिहितो यांनी कुठल्या कुठल्या असेट घेतल्या. त्यामध्ये पहिल्यांदा असेट्स एक हेडिंग आहे, त्यामध्ये यांनी घेतली प्रॉपर्टी किती रुपयाला, 2,20,000. त्यानंतर यांनी काय घेतले, मशिनरी 1,10,000. त्यानंतर यांनी घेतलंय डेटर्स 1,40,000. आपण डेटर्स शब्द लिहूया. डेटर्स आहेत 1,40,000. नेक्स्ट काय घेतलंय, स्टॉक 21, गुडविल 40. स्टॉक यांनी घेतला 1,20,000. आणि लास्टला यांनी घेतले गुडविल 40,000. ठीक आहे, यांनी मित्रांनो एवढ्या असेट्स घेतल्या, या कंपनीला घेतल्या, ते आपण असेटच्या लिस्टमध्ये लिहिले, त्याची आता टोटल करायचे. यातून आपल्याला काय करायचं आहे, लॅबिलिटीज लेस करायच्या. याच्या खाली लेस लॅबिलिटीज. आता यांनी लॅबिलिटी मध्ये बघा, बॅलन्स शीट मध्ये बघा, दोन लॅबिलिटी दिसतात आपल्याला. एक आहे लोन आणि दुसरा आहे क्रेडिटर्स. या दोन पैकी यांनी पॅराग्राफ मध्ये खाली काय सांगितलं बघा, पॅराग्राफ मध्ये लाईन नंबर 1 बघा, फक्त क्रेडिटर्स घेत आहेत. आणि ते कितीला घेत आहेत, द कंपनी अग्रीड टू पे क्रेडिटर्स विच वॉज अग्रीड ॲट ₹77,000. ते म्हणतात क्रेडिटर्स घेतो किती रुपयाला, 77,000. ते एकच लॅबिलिटी घेत आहेत, तर परचेस प्राइस कॅल्क्युलेट करताना एकच वापरायचं, दुसरं ते घेत नाहीयेत. तर क्रेडिटर्स साठी ते किती रुपये पे करतायत, 77,000. मी हे डायरेक्टली आउटरला लिहितोय, एकच रक्कम आहे म्हणून. याची जरा टोटल करा मित्रांनो कॅल्क्युलेटरवर. 2,20, 6,30,000. बरं, हे होतात 6,30,000. यातून हे वजा करा, 5,53,000. बरं, त्यामध्ये येतात हे 5,53,000. हे उत्तर आहे मित्रांनो. ही परचेस प्राइस आहे. या प्राइसला तो बिझनेस विकत घेतला जातो आहे. ठीक आहे, या प्राइसला तो बिझनेस विकत घेतला जातो. काय केलं बघा आपण, तर आपण परचेस प्राइस कशी कॅल्क्युलेट केली, तर असेट्स मधनं लॅबिलिटीज ज्या आहेत त्या तुम्हाला वजा करायच्या आहेत. असेट्स कोणत्या, नवीन कंपनीने घेतलेल्या. लॅबिलिटीज कोणत्या, नवीन कंपनीने घेतलेल्या शक्यतो नव्या किमतीनुसार. ठीक आहे, तर इथंपर्यंत या पद्धतीनं प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपल्याला परचेस प्राइस आहे ती कॅल्क्युलेट करायची आहे. सगळं त्यांनी तिथं दिलेलं प्रॉब्लेम मध्ये असेल, तुम्हाला जस्ट या फॉर्म्युलामध्ये त्याला सूत्रामध्ये किमती भरायच्या फक्त तिथं आहेत. ठीक आहे, तर एवढा लिहून घ्या, पुढे तुम्हाला सांगतो. आता आपली परचेस प्राइस मिळाली आपल्याला 5,53,000. आता हे 5,53,000 रुपये जे आहेत ते दोन गोष्टींमध्ये शक्यतो दिले जातात नवीन कंपनीकडनं. सगळेचे सगळे रोख रक्कम देत नाही, त्याच्याऐवजी काय केलं जातं, या 5,53 पैकी थोडे तुम्हाला शेअर्सच्या माध्यमात पैसे मिळतील आणि थोडीशी तुम्हाला कॅश मिळेल. तर त्याच्याबद्दल इन्स्ट्रक्शन दिलेली असते बघा. लास्ट पॅराग्राफ लाईन नंबर 2 बघा, द कंपनी पेड ₹3,36,000 इन फुल शेअर्स ऑफ 10 each. या कंपनीनं टोटल परचेस प्राइस जी काही तुमची असेल त्यापैकी 3,36,000 रुपये तुम्हाला रोख रक्कम दिली, अँड द बॅलन्स इन कॅश. आणि राहिलेली रक्कम तुम्हाला कशी दिली, कॅश मध्ये दिली. म्हणजे काय, तर हे बघा, हे 5,53,000 आपली जी परचेस प्राइस आहे, या परचेस प्राइसला ते म्हणतात आम्ही दोन माध्यमात देतो. एक तर आम्ही काय करतो, शेअर्स मध्ये देतो. किती रुपये शेअर्स मध्ये देतात, ते 3,36,000. आणि राहिलेले पैसे जे काय असतील तुमचे ते आम्ही देतोय कॅश मध्ये. किती रुपये राहतात मग, कॅल्क्युलेटर वापरा, सांगा उत्तर. 5,53 वजा 3,36
6 2,17,000 रुपये, बरोबर आहे. 2,17,000 तुम्हाला कसे मिळतात कॅशमध्ये, आणि बाकीचे पैसे ते कसे मिळतात शेअर्समध्ये. तर हे जे कॅल्क्युलेशन आहे, कॅल्क्युलेशन ऑफ परचेस प्राइस, हे तुम्हाला बाळांनो काय करायचं आहे, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये करायचं आहे. दिलेली परचेस प्राइस आलेलं उत्तर कशा माध्यमात दिलं जाईल हे पण तुम्हाला दिलेलं असेल, त्यानुसार ते कॅल्क्युलेशन करायचं तिथं आहे. ठीक आहे, हा एक पॉईंट खाली लिहून घ्या. आणि बघा, प्रॉब्लेम सोडवत असताना झाले तुमचं, एवढं लिहून घ्या, कसे पैसे दिले एवढं लिहून घ्या. झाले की सांगा. झालं. झाले सगळ्यांचं. बघा, प्रॉब्लेम सोडवत असताना काय, पहिला अर्ध हे पान जे आहे ना, या अर्ध्या पानात सगळं परचेस कॅल्क्युलेशन करायचं. इथे राहिलेल्या अर्ध्या पानात एक मोठं अकाउंट टाकायचं, ज्याला म्हणतो आपण रिअलायझेशन अकाउंट. एक अकाउंट टाकायचं रिअलायझेशन अकाउंट. दुसरं अकाउंट इथं टाकायचं 5 ओळीचं किंवा 5 ओळी बस आहे. 5 ओळीचं दुसरं अकाउंट काढायचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, जे 12वीत पार्टनर्स कॅपिटल काढले तसंच अमाऊंटचे कॉलम किती किती पार्टनर आहेत तेवढे ए बी सी आहेत, तर अमाऊंटचे कॉलम 3. त्यानंतर एक 4 ओळीचं अकाउंट काढायचं, याच्या खाली कॅश अकाउंट बँक अकाउंट, आणि एक 3 ओळीचं खाली अकाउंट काढायचं परचेसिंग कंपनी अकाउंट. एका पेज मध्ये असा प्रॉब्लेम हा संपला तिथं पाहिजे. नेक्स्ट प्रॉब्लेम आपला बरोबर असाच तिथे येतो, पानं पलटत बसायला नको. अर्ध्या पेजवर परचेस कॅल्क्युलेशन, रिअलायझेशन मोठा अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल, कॅश अकाउंट, परचेसिंग कंपनी अकाउंट. अकाउंट मी इथं आखतोय पुढं की बघा, आणि सांगितले तशी आका फक्त. पहिल्या अकाउंटचं नाव आहे रिअलायझेशन अकाउंट. दुसरं आहे पार्टनर्स कॅपिटल, तिसरं आहे बँक किंवा कॅश अकाउंट, लास्ट आहे परचेसिंग कंपनी अकाउंट. ही अकाउंट्स आहेत आपली. हा बघा, रिलॅक्स द्या. तर आपल्याला अकाउंट काढायचे आहेत रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल, कॅश बँक, आणि देन परचेसिंग कंपनी अकाउंट. आता यामध्ये पार्टनर्सची नावं काय सांगा, एबीसी आहेत ना. पहिला आहे ए, दुसरा आहे बी, तिसरा आहे सी. ओके, चलो बघा. आता पहिल्यांदा ही जी बॅलन्स शीट दिली इथं, ही जी वर बॅलन्स शीट दिलेली असते प्रॉब्लेम मध्ये, या बॅलन्स शीटचं पोस्टिंग करायचं. 12वी मध्ये आपले टॉपिक होते ऍडमिशन, डिझोल्युशन, डेथ. त्यामध्ये आपल्या 6 स्टेप्स होत्या बघा प्रॉब्लेम सोडवायचा, बरोबर आहे. तर त्या स्टेप्स पुन्हा आता वापरायच्या आहेत. पहिली स्टेप आहे कॅपिटल. पहिली स्टेप आहे आपली कॅपिटल. ही बॅलन्स शीट बघा, या बॅलन्स शीट मध्ये कॅपिटल दिलेलं ऍबिलिटी बाजूला ए, बी आणि सी चं. या कॅपिटलचं पोस्टिंग करायचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स बीडी या नावानं. अकाउंट कशी सोडवायचे बघा, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये समान स्टेप आहेत. 5 मिनिटाचं फक्त काम आहे इथनं पुढं, बाकी काही यामध्ये हे नाहीये. तर पहिल्यांदा लिहा बाय बॅलन्स बीडी.
बघा यामध्ये कॅपिटल आहे 2 लाख, 1.5 लाख आणि 1,30,000. लिहा तिथं 2 लाख, 1.5 लाख आणि किती 1,30,000. यस, प्रत्येकाच्या कॉलम मध्ये प्रत्येकाचं कॅपिटल लिहा बाय बॅलन्स बिल्डिंग. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये कायम ही पहिला स्टेप आहे, पार्टनरचं कॅपिटल याचं. सेकंड, ही बॅलन्स शीट बघा, हे परत तुम्हाला मराठीमध्ये पुन्हा लिहून देतो स्टेप्स काय आहेत आपल्या. या बॅलन्स शीट मध्ये लॅबिलिटीला किंवा असेटला बघा आणि सांगा यामध्ये कुठं तुम्हाला जनरल रिझर्व, रिझर्व सरप्लस, पीएल अकाउंट असा कुठला पॉईंट दिला आहे का? नाही. जर असा पॉईंट दिलेला असेल जनरल रिझर्व, रिझर्व सरप्लस, पीएल अकाउंट, तर तुम्हाला तो डिस्ट्रीब्यूट करायचा आहे यांच्या रेशो मध्ये आणि तो डिस्ट्रीब्यूट करून तुम्हाला पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटलाच लिहायचा आहे जर असेल तर. ठीक आहे, नाही आहे सोडून द्या. तिसरी स्टेप आहे कॅश किंवा बँक अकाउंट. कॅश बॅलन्स दिलाय का इथं? येस दिलाय. किती रुपये कॅश? 20,000. आता कॅश मध्ये आहे का? कॅश नवीन कंपनीने घेतली आहे का? कॅश ही असेट आहे, नवीन कंपनीने कॅश घेतली का? खालच्या लिस्ट मध्ये दिसते का? नाही. जर नसेल घेतली ना तर त्याला इथं लिहायचं आहे कॅश अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स बीडी 20,000 रुपये. कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहा टू बॅलन्स बीडी 20,000 रुपये. घेतली असेल तर पुढच्या स्टेपमध्ये सांगतो. ठीक आहे, झालं. कॅश लिहिली तुम्ही 20,000 रुपये. नेक्स्ट स्टेप आहे आपली असेट लॅबिलिटीज. आता बघा इथं असेट लॅबिलिटीज आहेत, ही स्टेप बरीचशी मुलं चुकतात. आपल्याला सगळ्या असेट्स लिहायच्यात, सगळ्या असेट लिहायच्यात आपल्याला आहे तशा. कुठल्या लिहायच्या आता? तर बॅलन्स शीट मधल्या लिहायच्या ओल्ड किमतीनं. ठीक आहे, आता काय करायचं, सगळ्या असेट लिहायच्यात आणि असेट सगळ्या कुठं लिहायच्यात? तर डिझोल्युशन हा टॉपिक होता बघा आपला 12वीला, त्यामध्ये आपण लिहित होतो. सगळ्या असेट लिहायच्यात आपल्याला डेबिटला, याला म्हणा या पद्धतीनं टू सन्ड्री असेट्स अकाउंट, टू सन्ड्री असेट्स अकाउंट आणि सगळ्या असेट लिहायच्यात. ठीक आहे, आता बघा असेट्स मध्ये काय काय असेट आहे. पहिली आहे प्रॉपर्टी, अमाऊंट आहे 1,80. प्रॉपर्टी 1,80,000. दुसरं जुन्या किमतीला लिहायचंय मशिनरी 1,20,000. तिसरं आहे याच्यानंतर डेटर्स 1,50,000. चौथं आहे याच्यानंतर स्टॉक 1,30,000. आता बघा कॅश बॅलन्स ऑलरेडी लिहिलेला तिकडे आहे, कॅश अकाउंटला कॅश बॅलन्स दिलाय, त्यामुळे परत त्याला लिहायची गरज तिथं नाहीये, त्याला सोडून द्या, त्याला लिहायचं नसतं. याची टोटल करा 1 2 3 4 5 5 50 5 80 येते का बघा. कॅल्क्युलेटर अलाउड आहे, वापरा. आता 5,80,000 रुपये येतात का बघा. सन्ड्री असेट्स लिहायच्या सगळ्या रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला. ठीक आहे, रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला. जसं असेट डेबिटला लिहिल्या तसं लॅबिलिटी मित्रांनो क्रेडिटला लिहायच्या, याला म्हणा बाय सन्ड्री लॅबिलिटीज अकाउंट, बाय सन्ड्री लॅबिलिटीज अकाउंट. आता बघा लॅबिलिटी कोणत्या कोणत्या आहेत इथं लिहायच्या, कोणत्या कोणत्या राहिल्या आहेत, कोणत्या कोणत्या आहेत. लोन आहे आणि क्रेडिटर्स आहे. लोन 40, क्रेडिटर्स 80. लिहा 2 आहे. लोन 40, क्रेडिटर्स 80. टोटल किती होते बघा, आउटरला लिहा. इथपर्यंत स्टेप समजल्या का बघा. काहीही करायचं नाहीये, प्रॉब्लेम जो दिलेला तुम्हाला आहे त्याला बघायचा आणि तुम्हाला इथं फक्त पोस्टिंग करायचंय, तिथलं बघायचं, इथं लिहायचंय. पहिलं लिहिलं कॅपिटल, सेकंड जनरल रिझर्व वगैरे आहे का बघितलं, काही नव्हतं त्याला सोडून दिलं. तिसरं लिहिलं कॅश बॅलन्स, कॅश अकाउंटच्या डेबिटला. 4 नंबर स्टेप मध्ये काय केलं आपण, असेट लॅबिलिटीज लिहिल्या, असेट रिअलायझेशनच्या डेबिटला, लॅबिलिटी रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला. इथपर्यंत सगळं क्लिअर आहे. आता नेक्स्ट 5वी स्टेप आहे, तुम्हाला परचेस प्राइस रेकॉर्ड करायचे. फक्त पहिल्यांदा पाहिजे बघा, मी सांगतो, इथनं पुढे ऍडजस्टमेंटचा भाग आहे. फक्त परचेस प्राइस रेकॉर्ड करताना पहिली 2 एंट्री होतात, प्रत्येक 2 इफेक्ट होतात प्रत्येक ऍडजस्टमेंटचे. पहिला परचेस प्राइस रेकॉर्ड करताना करायची रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला, त्याला म्हणायचं बाय परचेसिंग कंपनी अकाउंट, बाय परचेसिंग कंपनी अकाउंट. आणि वर बघा आणि मला सांगा परचेस प्राइस तुमची काय आहे. वर म्हणजे कॅल्क्युलेशन बघा परचेस प्राइसचं मगाशी केलेलं, बरोबर आहे. 5,53 लिहा आउटरला. पहिल्या काही प्रॉब्लेम मध्ये आपण नॅरेशन लिहूया, याला नॅरेशन लिहा परचेस प्राइस एवढंच म्हणा.
ही काय आहे तुमची, तर परचेस प्राइस आहे 553. ओके, 553 परचेस प्राइस. आता अकाउंटिंगचा नियम आहे, आपण डबल एंट्री करतो. आपल्याकडे परचेसिंग कंपनीचा अकाउंट आहे का, आहे. त्याच्या कोणत्या बाजूला डबल एंट्री होणार, डेबिटला. पहिली क्रेडिटला आहे, दुसरा डेबिटला. काय नाव असणार तिथं, टू रिअलायझेशन. या अकाउंटच्या नावानं टू रिअलायझेशन 553. आता बघा इकडे वर 553. आता हे जे अकाउंट आहे परचेसिंग कंपनी अकाउंट, याच्या डेबिटला तुम्ही लिहिले टू रिअलायझेशन अकाउंट 5,53,000. आता मला पाहिजे की हे 5,53,000 कसे मिळाले आणि याच्या एंट्री करायच्या क्रेडिटला. पहिला बघा की इथं ते दोन ह्याच्यामध्ये मिळाले. एक तर तुम्हाला काय मिळालं, इक्विटी शेअर्स अकाउंट, आणि एक काय मिळालं तुम्हाला, कॅश अकाउंट. इक्विटी शेअर्स किती मिळाले आणि कॅश किती मिळाली. ओके, तर हे या पद्धतीने लिहायचं. हे अकाउंट इथं क्लोज करून टाका. याचं काम झालेलं आहे. लिहा हे. एका पॉइंट पासून सुरुवात झाल्यावर कुठपर्यंत आपण येते बघा. पहिला परचेस प्राइस रेकॉर्ड केली, त्याची डबल एंट्री. ती डबल एंट्री झाल्यावर ते पैसे कसे दिले, कॅश मध्ये किती, शेअर्स मध्ये किती. ठीक आहे, ठीक आहे. कॅश मध्ये किती, शेअर्स मध्ये किती. शेअर्स मध्ये 336, कॅश मध्ये 217 झालं. आता याच्या पण डबल एंट्री करायचं. आता कॅशची डबल एंट्री पहिला करूया, सोपी आहे. कॅशची डबल एंट्री जरा करा. कॅशची डबल एंट्री कुठं होणार, कुठल्या अकाउंटच्या कुठल्या साईडला, कॅश अकाउंटच्या डेबिटला. काय नावानं, कंपनी. बरोबर. टू इथल्या टू परचेसिंग कंपनी अकाउंट 2,17,000. परचेसिंग कंपनी 2,17,000. ठीक आहे, ओके. आता या इक्विटी शेअर्सची डबल एंट्री होते मित्रांनो. या तिघांना हे मिळतात. इथल्या टू याला म्हणा इक्विटी शेअर्स अकाउंट, याला पण तेच नाव वापरा, टू इक्विटी शेअर्स अकाउंट एवढं लिहा. आणि तिघांमध्ये रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे असा रेशो वापरा, होऊन जाईल डिस्ट्रीब्यूट. काय हरकत नाही, तुम्हाला रेशो नाही लागणार आहे. त्यांचा रेशो दिला बघा 336. टोटल डिस्ट्रीब्युशन आहे 336चं. रेशो वर बघा किती आहे, 1/2, 3/8, 1/8. पहिला 336 ला 1/2 करा, म्हणजे निम्म. 336च्या निम्मे किती येतात, 3 लाखाचे निम्मे 1.5 लाख आणि ते 18,000. 1,68,000 पहिल्याचे येतील. पहिल्याचे 1,68,000 येतील. दुसऱ्याचे बघा 3/8. 336 गुणिले 3/8 करा, 1,26. 1,26,000. दुसऱ्याचे 1,26,000. आणि तिसऱ्याचे किती आहेत परत, तिसऱ्याचा रेशो आहे 1/8. 42,000. कळालं का डिस्ट्रीब्युशन. कॅल्क्युलेटर आहे आपल्याला अलाउड. आता 1,68 प्लस, एकदा टॅली करतो, प्लस 126 प्लस 42, 336. येस, कळालं का तुम्हाला. टोटल शेअर्सचे जे पैसे आहेत ना, ते या पार्टनर्सना मिळतात. ते आपण ओल्ड रेशो मध्येच डिस्ट्रीब्यूट केले. ऍक्च्युली याला वेगळा रेशो आहे, पण ठीक आहे, आपण ओल्ड रेशो मध्ये करतो. जाऊ दे, इथपर्यंत झाले. कळालं तुम्हाला. क्रम बघा कसा कसा केला. जरा एकदा फक्त लक्ष स्क्रीनकडे द्या. पहिल्यांदा काय सांगितलं, असेट लायबिलिटी तुमचं झाल्यानंतर पहिला परचेस प्राइस रेकॉर्ड केली रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय परचेसिंग कंपनी अकाउंट, कितीही 5,53,000. याची डबल एंट्री कुठे गेली, परचेसिंग कंपनीच्या डेबिटला टू रिअलायझेशन 5,53. ते 5,53 कसे मिळाले, तर 336 शेअर्स मध्ये, 217 कॅश मध्ये. परत त्याच्या रिस्पेक्टिव्ह डबल एंट्रीज, कॅशची कॅशच्या डेबिटला, टू परचेसिंग कंपनी 217 आणि टू इक्विटी शेअर्सचं तिघांमध्ये रेशो नुसार डिस्ट्रीब्युशन. कळालं. आता हा पहिला प्रॉब्लेम आहे. 1, 2, 3, 4 प्रॉब्लेम जसे होतील तसं सेम गोष्टी करायच्यात, काही बदल त्यात होणार नाही, तर ते कळून जाईल. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता यानंतरचा एक भाग राहिलेला जो आहे तो आपल्याला असा बघायचा आहे की ही जी कंपनी नवीन आहे, या कंपनीनं, बरं ठीक आहे, लास्टची एक ऍडजस्टमेंट आहे बघा इथं, ही वाचूया. लास्टचं लाईनवर लक्ष द्या. आता हे जे सगळं काही काम करायलोय, असेट विकतोय, लायबिलिटी भागवतोय, याच्यासाठी काहीतरी खर्च होतो. तर इथं काय दिले, द एक्सपेन्सेस अमाउंटेड टू रिअलायझेशन 5,000. या सगळ्यासाठी 5,000चा काय झाला, खर्च झाला. आता खर्च झाला म्हटल्यावर सगळे खर्च जे आहेत
ते आपण रेकॉर्ड करतो रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला. तर त्याला म्हणा टू कॅश अकाउंट 5,000. नरेशन बिंग रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड हे आपण करत होतो 12वी मध्ये बघा. सेम रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला खर्च म्हणला की डेबिटला रेकॉर्ड करा. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अकाउंट 5,000 रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड. डबल एंट्री कुठे करूया बोला. बरोबर, बाय रिअलायझेशन 5,000. बाय रिअलायझेशन अकाउंट 5,000 रुपये. ठीक आहे, बाय रिअलायझेशन 5,000 झालं. आता लास्ट एकच पॉईंट यामध्ये राहिलाय बघा की नवीन कंपनीनं लॅबिलिटी पैकी कोणत्या लॅबिलिटी घेतलेल्या आहेत बघा आणि कोणत्या लॅबिलिटी नाही घेतल्या बघा. इथं बघा, इथं या लॅबिलिटी साईडला बघा 2 लॅबिलिटी आहेत तुमच्याकडे, लोन आणि क्रेडिटर्स. त्यापैकी इथं वर बघा कुठल्या कुठल्या लॅबिलिटी घेतल्या परचेस प्राइस कॅल्क्युलेट करताना. म्हणजे याचा अर्थ लोन घेतलेलं नाही. नवीन कंपनीवाले म्हणतात लोन आम्ही भागवत नाही. मग नवीन कंपनीवाले लोन पे करत नसतील तर जुन्या लोकांना पे करावं लागेल. म्हणजे आपल्याला लोन कर्ज भागवावं लागेल. किती रुपयाचं कर्ज आहे? 40,000. कर्ज भागवणं म्हणजे खर्च आहे इन्कम आहे? कर्ज भागवायचा खर्च आहे की इन्कम आहे? तो आपला खर्च आहे. खर्च म्हणल्यावर कुठल्या बाजूला रेकॉर्ड केला पाहिजे? रिअलायझेशनच्या डेबिटला क्रेडिटला? डेबिटला. खर्च सगळे डेबिटला, उत्पन्न सगळी क्रेडिटला. तर लोन पे करायचंय तर परत एकदा टू कॅश अकाउंट 40,000. टू कॅश अकाउंट 40,000. नरेशन बिंग लोन पेड. नरेशनला बिंग लोन पेड. लोन आपण पे केलं. लोन पे केलं. नाव याची डबल एंट्री करूया. याची डबल एंट्री करा. बँक अकाउंट कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन अमाऊंट आहे 40,000. अमाऊंट आहे 40,000. ठीक आहे. आता झालेला आहे मित्रांनो प्रॉब्लेम हा आपला. थोडंसं हेवी झाला असेल बट ठीक आहे, व्हिडिओ परत अपलोड करू आपण. याला क्लोज करायचं आहे. क्लोजिंग करताना सगळ्यात पहिला रिअलायझेशन क्लोज करायचं असते. जरा नाही नाही नाही, मी तेच सांगितलं. क्रेडिटर्स नाही नाही बघा, असू दे. क्रेडिटर्स जे आहेत ते क्रेडिटर्स नवीन कंपनीनं पे केलेत. वर परचेस प्राइस मध्ये बघ, परचेस प्राइसची लॅबिलिटी साईड, ही लॅबिलिटी साईड, ही लॅबिलिटी साईड इथली परचेस प्राइस आणि ही लॅबिलिटी साईड कम्पेअर करायची क्लोजिंग करताना. माझी 2 कर्ज आहेत. कुठले कुठले? एक लोन आहे, दुसरं क्रेडिटर आहे. त्यापैकी ते लोक काय म्हणतात मी क्रेडिटर 77,000ला पे करतो, म्हणजे क्रेडिटरचा विषय संपला. मग राहिला विषय कोणाचा? लोनचा. ते लोक लोन पे करत नाहीये. मग ते लोक लोन पे करत नाहीत म्हणून इथं आपल्याला खाली लोन पे करावं लागेल. पे करणं म्हणजे खर्च, म्हणून रिअलायझेशन अकाउंटच्या मी डेबिटला त्याला रेकॉर्ड केलं. कळलं का तुम्हाला? तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉब्लेम संपला, तुमचं सगळं ऍडजस्टमेंट झाल्या की तुम्हाला 2 गोष्टींचं कंपॅरिझन करायचं. नंबर 1 ही इथला पॉईंट, माझ्या ऍक्च्युअल कर्ज माझी किती आहे, त्या कर्जांपैकी यांनी किती पे केली. जी पे केली नसतील ती मला पे करावी लागतील. बिझनेस मी बंद करून निघालोय. बिझनेस बंद करत असताना 10 कर्ज आहेत, 10 पैकी 4 कर्ज ते लोक भागवायले, बाकीची राहिलेली कर्ज मला पे करावी लागतील. तर ती मी तिथं पे केली. हाच त्याचा अर्थ होतो. क्लोजिंगचा क्रम बघा. रिअलायझेशन अकाउंट पहिला क्लोज करणार आहे. कुठली बाजू मोठी येते जरा मला सांगा. डेबिट येते का क्रेडिट येते? 5 आणि 1 20, 5 आणि 6 73, 6,73,000. बर, क्रेडिट मोठे ते 6,73,000 दोन्ही बाजूला. जे टोटल मोठे दोन्ही बाजूला तो 6,73,000. 673 मधनं वरचं वजा करा सगळं. कॅल्क्युलेटर वापरा तुम्ही आता बिंदास. 48,000 प्रॉफिट राहतो. बरं, या 48,000ला तिघांचा प्रॉफिट आहे. आता हे 48,000 हा तिघांचा प्रॉफिट आहे. याला कुठल्या अकाउंटला पाठवतो आपण? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ए ला किती, बी ला किती, सी ला किती. तुम्हाला रेशो दिलेत त्यांनी ना, रेशो मध्ये डिस्ट्रीब्युशन करायचंय. पहिला बघा 1/2. या 4,48,000 सॉरी 48,000 आहे ना, 48 निम्मे किती येतात? 24. पहिल्याचं डिस्ट्रीब्युशन येणार आहे 24,000. दुसऱ्याचं बघा किती येते. दुसऱ्याचा रेशो किती माहिती आहे का? 3/8 आहे बघा.
48,000 गुणिले 3 भागिले 8 किती? 18,000. आणि तिसऱ्याचं 6,000. तुमचं किती आले? 8 संग 48 बरोबर आहे. 6,000. तर कळालं तुम्हाला उत्तर 24, 18, 6. कळालं? प्रॉफिट जो आलाय 3 पार्टनर आहेत, तिघांमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. 24 आहे, 18 आहे, 6 आहे. झालं इथपर्यंत. याची डबल एंट्री कुठे करायची बोलला? हा, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहा बाय रिअलायझेशन अकाउंट. 24,000. दुसरं किती आहे? 18,000 आणि 6. सॉरी, चलो आता हे क्लोज करायचं. एकेकाचं बघाल, एकेकाचं. 2,24,000 एच्या बाबतीत क्रेडिट मोठे 2,24 वजा 1,68. सांगा उत्तर, सांगा मला. हा बरोबर आहे. एकेकाचं क्लोजिंग करा, एकदम टोटल करत बसू नका. ही उत्तरं बरोबर आहेत का बघा. उत्तर बरोबर आहेत माझे. झालं. या उत्तराला ट्रान्सफर करायचं टू कॅश अकाउंट, बँक अकाउंट. कॅश अकाउंट बँक अकाउंटला. आणि देन इथं त्याची डबल एंट्री बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ए बी सी. 56,000, 42,000, 94,000. चलो सांगा ह्याची टोटल जर बरोबर आली तर आपलं उत्तर बरोबर आहे. करा टोटल याची किती. बँक अकाउंटच्या दोन्ही बाजूंची एवढी कसं. चौऱ्याण्णव अधिक 42 अधिक 56 अधिक 40 अधिक 5 2,37,000 हा प्रॉब्लेम टॅली होतोय. Yes, so this is your problem.